नमस्कार मंडळी. समोर दिसणारं भव्य स्मारक म्हणजे लिंकन मेमोरियल. हे फक्त एक स्मारक नाही तर अमेरिकेच्या इतिहासातील स्वातंत्र्य, समानता आणि लोकशाहीचं प्रतीक आहे. चला तर या भव्य स्मारकाची आज आपण सफर करूया. हे स्मारक अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या स्मरणार्थ 1922 मध्ये सर्व लोकांसाठी खुलं करण्यात आलं. स्मारकाची रचना जर बघितली तर प्राचीन ग्रीसमधल्या मंदिरासारखी केलेली आहे. हे जे मोठे खांब दिसत आहेत हे एकूण 36 खांब आहेत. लिंकन यांच्या निधनाच्या वेळी अमेरिकेत असलेल्या 36 राज्यांचं प्रतीक म्हणजे हे 36 खांब आहेत आणि या प्रत्येक खांबावरती त्या राज्याचं नाव आहे. आतमध्ये आल्या आल्या अब्राहम लिंकन यांचा पुतळा दिसतो. हा पुतळा तब्बल 19 फूट उंच आहे. हा संगमरवरी पुतळा असून याचं वजन 175 टन इतकं आहे. लिंकन यांच्या चेहऱ्यावरती शांतता, गंभीरता आणि जबाबदारी स्पष्ट दिसून येते. त्यांनी अमेरिकेत गुलामगिरी संपवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि यादवी युद्धाच्या कठीण काळामध्ये देशाचं नेतृत्वही केलं. इथं भिंतीवरती लिंकन यांचं प्रसिद्ध भाषण कोरलेलं आहे. त्यामुळं अनेक लोक हे भाषण वाचण्यासाठी इथं येतात. या ठिकाणचं आणखी एक मोठं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे 28 ऑगस्ट 1963 रोजी नागरी हक्क चळवळीचे नेते मार्टिन ल्यूथर किंग यांनी याच पायऱ्यांवर उभं राहून जगप्रसिद्ध आय हॅव अ ड्रीम हे भाषण दिलं होतं. त्या भाषणाने अमेरिकेतील समान हक्काच्या चळवळीला नवी दिशा मिळाली होती. या पायऱ्यांवरून जर समोर बघितलं तर आपल्याला वॉशिंग्टन मॉन्युमेंटचं अतिशय सुंदर असं दृश्य दिसतं. विशेषतः जर तुम्ही सनसेट टाईमला जर आलात तर हे दृश्य अधिकच सुंदर दिसतं. जर तुम्ही कधी वॉशिंग्टन DC आलात तर या लिंकन मेमोरियलला नक्की भेट द्या. इतिहास, वास्तुकला आणि प्रेरणा या तिन्ही गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.